हॅलो, नमस्कार. वेलकम यू ऑल अँड आय एम व्हेरी थँकफुल टू यू की तुम्ही सगळेजण इथे आलात आज. एवढ्या वर्षांनी आपण हा इव्हेंटच आहे आपला, हा इव्हेंट करतोय आणि आमच्या एका मेसेजवर तुम्ही सगळे आलात. तर थँक्यू सो मच. सगळे जेवढे जुने आले आहेत, नवीन आले आहेत ते तर आहेतच, जे कंटिन्यू आहे ते पण आहेतच, पण जे जुने आहेत जे सध्या संपर्कात नाही आहेत पण ते सुद्धा आवर्जून आले, त्यासाठी मी त्यांना खूप धन्यवाद आहे सगळ्यांना. आणि ह्या 3 वर्षामध्ये असं झालं की तेव्हाच मी नुकतंच आय विल डू माय लँग्वेज मिक्स. ओके, जर काही समजलं नहीं तो कोणीतरी हातवरती करा. 3 years जो हम लोग के पास खाली थे तभी मैंने एडमिशन लिया था PhD के लिए. राइट, सभी को पता था, बहुत लोग जो मेरे से क्लोज थे सभी को पता था क्योंकि तब मैं मोस्टली सभी लोगों को सिखा रही थी. तो बाद में कोविड आया, क्लासेस बंद हुए, लेकिन ऐसा हुआ कि मुझे समय मिला पढ़ाई करने के लिए. और मेरी पढ़ाई इसमें हुई माइंड पे, मनावरती. आज आपण सगळे इथे आहेत ते सगळेजण आपल्या हेल्थला खूप महत्त्व देतोय. आपण त्यासाठी काही ना काहीतरी करतोय, आपली तब्येत चांगली राहावी, आणि अगदीच काही नाही जमलं तर आज मी वॉकला तरी गेले म्हणून समाधान मानतो. राईट, पण आपण असं कधीच विचार करत नाही की माझं मनाचं काय. आपल्या मनाची आपण काळजी कधीच घेत नाही. घेतो का? ऑनेस्टली अजिबात घेत नाही. दुसऱ्याची तर नाही, स्वतःच्या मनाची सुद्धा आपण काळजी घेतो. आणि स्वतःच्या मनाची काळजी घेणं म्हणजे काय आणि ती का घ्यायची आणि इतका इट वॉज सच एन ओव्हरवेल्मिंग किंवा खूप नॉलेजेबल एक्सपिरियन्स होता 3 वर्षाचा जेव्हा मी अभ्यास करत होते. आणि नवीन मला स्वतःबद्दलच माझ्याच मनाबद्दल पण कळत होतं. आणि म्हणून मला असं वाटलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे माझे ज्युनियर स्टुडंट्स आहेत की मला काय नवीन मिळालं की मी लगेच जाऊन शेअर करतो. लगेच जसं कोणीतरी मगाशी योगिता म्हणाली आज टॉकिंग डे, तर आजही माझा टॉकिंग डे असतो एक दिवस, पण तो ऑनलाईन व्हायचा नाही करू. ऑनलाईन मी तो कधी नाही करू शकले कारण का तेव्हा फक्त ते 1 वे ट्रॅफिक होतं, तर ते मला खूप मी अनकम्फर्टेबल होते. पण जेव्हा दोन्हीकडून आपण बोलू शकतो, ऐकू शकतो, तेव्हा एक टॉकिंग डे असतो. त्यावेळेला आपल्याला थोडंसं माहिती पड़ते अपन काय करत आहोत, हमारे साथ क्या हो रहा है, या तो किसी का कुछ शेयरिंग होता है वो हो सकता है. एंड विदाउट शेयरिंग ऑल्सो यू गेट द आंसर्स. सभी लोगों ने बात करने की वजह से विदाउट शेयरिंग योर पर्सनल प्रॉब्लम्स यू गेट द आंसर्स. सो दैट इज द ब्यूटी ऑफ नो शेयरिंग थिंग्स, टॉकिंग टू पीपल. आणि क्लास एक दिवस ठीक आहे, एक दिवस आपण नाही केली कपालभाती, पण आपण आपलं मन मोकळं केलं आणि किंवा आपल्याला कसलं तरी उत्तर मिळालं. सो दॅट इज मग मी काय हा अभ्यास केला, दॅट इज अबाउट माइंड. तर आता माइंडफुलनेस तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. तर माइंडफुलनेस हा शब्द खूप कमी लोकांना आज माहिती आहे. पण वेस्टर्न वर्ल्डमध्ये ऐकलं आहे, कॉर्पोरेटमध्ये तुम्ही? ओके, मग कॉर्पोरेटमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे रादर माहिती आहे मला, कारण बरेच लोक प्रॅक्टिस करत आहेत. पण आपल्या इथे जेव्हा मी सांगते तेव्हा बऱ्याचदा लोकांनी सांगितलं की पहिल्यांदाच आम्ही ऐकतो. सो फर्स्ट टाइम वो सुन रहे हैं कि माइंडफुलनेस ये वर्ड, और इसलिए एवरीबडी इज वेरी मच कीन टू नो व्हॉट इज माइंडफुलनेस. आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप फेमस झाले की हे माइंडफुलनेस काय आहे. सो हा डॉक्टर जॉन काबट-झेन यांचा फोटो आहे. फक्त खूप ग्रेट काही मी PPT बनवला नाही आहे, पण काही शब्द खूप नवीन आहे. तर ते तुम्हाला जसं माइंडफुलनेस, त्याचं स्पेलिंग पण आपल्याला नीट माहिती असेल. इट इज नॉट माइंडफुल, नॉट FULL, इट इज माइंडफुलनेस. सो म्हणून ते स्पेलिंग दिलं. तर हे माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे ॲक्च्युली अवेअरनेस ऑफ युअर ओन, साक्षी भाव. आता साक्षी भाव म्हटलं तर तो भारतामध्ये पहिल्यापासून आहे. आणि आता तर आपण खूप ऐकतो, असं नका समजू की फॅशन झाली आहे, सगळं पहिल्यापासूनच भारतात होतं म्हणून. पण हे आलंय, माइंडफुलनेस मुळात आलंच आहे बुद्धिझममधून, आणि बुद्धिझममध्ये ऑफकोर्स वेदांतमधून. आणि त्यामुळे आता बुद्धिझममधून आलं कसं, डॉक्टर जॉन काबट-झेन हे नाव आहे यांचं. ही हिमसेल्फ इज अ मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, आणि त्यांना स्वतःला पाठदुखीचा त्रास होतो.
डॉक्टर जॉन कबाड-झिन यांनी ते शिबिर अटेंड केल्यावर त्यांचा स्वतःचा त्रास कमी झाला. त्यांचा स्वतःचा पाठदुखीचा त्रास माइंडफुलनेस त्या शिबिरामुळे कमी झाला आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की बीइंग अ डॉक्टर की मी हे करायला हवं आणि मी हे माझ्या पेशंट्सना द्यायला हवं आणि काही आजार त्याच्याने बरे होते. त्यामुळे त्यांनी एक नवीन पद्धत सुरू केली, माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिलीफ. माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिलीफ हे त्यांनी नवीन एक तिथे प्रोग्राम शुरू केला. ये प्रोग्राम उन्होंने स्कूल में शुरू किया, अपने कॉलेज अपने हॉस्पिटल में शुरू किया. डॉक्टरों को रिक्वेस्ट किया उन्होंने कि मुझे इसके बारे में थोड़ी सी जानकारी देनी है, मुझे सिखाना है. सो दे गॉट द प्लेस एट द बेसमेंट ऑफ द हॉस्पिटल आणि तिथे त्यांना जागा मिळाल्यानंतर that was a 4 weeks course आणि once in a week they have to attend. Once in a week में 45 minutes was the meditation and yogic practices and stretches. So and 1 hour and 15 minutes was a discussion. Okay, that is once in a week. Like that they did it for 4 weeks आणि खूप लोकांना फायदा झाला. Many people got relief from their problems. तो वहाँ पे फिर cognitive therapy, I'm just giving you the background how it came and then I will be telling you how it is originated here. So कसं ते connected आहे योगाशी सुद्धा. So त्यानंतर तिकडे cognitive therapist आले. If you know about cognitive thing, cognitive therapist म्हणजे मेंदूमध्ये विचार कसे येतात, विचार कसे होतात आणि त्या विचारांचं विश्लेषण, how to analyze your thoughts, that is cognitive therapy. So ये cognitive therapist जो डॉक्टर जब भी आए तभी क्या हुआ, उनको लगा कि ये विचारों के ऊपर नियंत्रण करने के लिए बहुत अच्छा है और इसलिए उन्होंने MBCT माइंडफुलनेस बेस्ड कॉग्निटिव थेरेपी स्टार्ट किया. हाँ, तो इसी तरह से ये शुरू हुआ. इसके बाद सो आई एम गोइंग वेरी सिस्टमैटिकली, अदरवाइज मेरे पास इतना कुछ बोलने के लिए आई विल बी लॉस्ट. मैं बहुत बोल सकती हूँ इसके ऊपर, इसलिए मैंने ये पॉइंट्स निकाले. तो 1970 से डॉक्टर जॉन काबर्ट-झिन इन्होंने ये सब शुरू किया. दैट वाज 1970 और 1990 या 2000 इस साल से क्या हुआ, 2000 से न्यूरोसर्जन्स, न्यूरोप्लास्टिसिटी इसके बारे में रिसर्च होना शुरू हो गया. न्यूरोसर्जन्स इसमें काम करते हैं. यू कैन सी इन द ये है रिचर्ड डेविडसन और इन्होंने क्या किया, आप देख सकते कि इलेक्ट्रोड्स लगा के EEG, fMRI जो अलग अलग है, जो ब्रेन में क्या क्या चेंजेस होते हैं, ब्रेन में फिजिकल चेंजेस होने लगे. लिसन टू मी केयरफुली, फिजिकल चेंजेस इन योर ब्रेन विच इज व्हेरी डिफिकल्ट टू हॅपन, पण ते ध्यानाने होतात हे सिद्ध झालं. ओके, आणि मला टाळ्या वाजवून काय त्यांनी संशोधन केलं, पण आपल्याला हे फक्त माहिती असायला हवं. फिजिकल चेंजेस आपण त्याच्याबद्दल बोलूया नंतर की ते नक्की काय आहे. आणि हे 2000 पासून सुरू झालं. तर आपण इथे बघूया व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ माइंडफुलनेस आणि मग आपण पुढे जाऊया. मी फक्त वाचते, आय विल जस्ट रीड वन्स. पेइंग अटेन्शन इन अ पर्टिक्युलर वे ऑन पर्पज इन द प्रेझेंट मोमेंट अँड नॉन जजमेंटल. पेइंग अटेन्शन म्हणजे लक्ष देण्याची क्रिया म्हणजे माइंडफुलनेस. अटेंशन इज वेरी इंपॉर्टेंट. अटेंशन के बारे में भी मैं बात करूंगी. आई एम जस्ट गिविंग यू द डेफिनेशन नाउ. सो पर्पस इन प्रेजेंट मोमेंट एंड नॉन जजमेंटली. सो डोंट जज योर ओन सेल्फ. तो द सेकेंड डेफिनेशन इज वेरी सिंपल. माइंडफुलनेस इज मोमेंट टू मोमेंट अवेयरनेस ऑफ बॉडी एंड माइंड. Moment to moment awareness of body and mind. So what is mind? Mind consists of thoughts and emotions. So mind ला बघायचं म्हणजे काय बघायचं, आपले विचार आणि आपल्या भावना. मग आपण एवढा विचार करतो का, ही माझे विचार आहेत, ह्या माझ्या भावना आहेत. बरेचदा तर आपल्याला इमोशन्स येतात, बहुत बार हमें इमोशन्स है, बट वी कैनॉट डिफाइन कि मुझे क्या लग रहा है. समटाइम्स आई फील मुझे बहुत बुरा लग रहा है, बट एग्जैक्टली क्या लग रहा है हमें पता नहीं चलता. वी डोंट लुक एट इट. कभी मुझे लगता है कि मुझे बहुत डिप्रेशन लग रहा है, बट व्हाट इज इट एग्जैक्टली वी डू नॉट नो.
So that is a study related to mindfulness because तो ये हमारे यहाँ पे था, भारतामध्ये खूप आधीपासून आहे आपण म्हटलं तरी ते स्पिरिच्युअलिटीसाठी यूज होतं. मग अध्यात्म विद्यात्म तर म्हातारपणी करायचं असतं ना, आता तर काही करायचं नसतं. पण मग वेस्टर्नर्सनी काय केलं, ते सायकोथेरपीमध्ये यूज केलं. इट इज बीन यूज इन अ सायकोथेरपी. मग सायकोथेरपीमध्ये यूज करता करता तो आपल्यालाही फायदा व्हायला लागला आणि आपल्याला त्याचा फरक पडायला लागला. कारण आपण अध्यात्म करायला जायचं असं हा पण पॉईंट खूप वेगळा आहे की तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रो होणार का जर तुम्ही माइंडफुलनेस करणार. कारण का पहिल्या इथे क्लॅरिटी यायला पाहिजे, मन शुद्ध व्हायला पाहिजे, मन साफ व्हायला पाहिजे. ते कसं होणार ते आपण माइंडफुलनेसमध्ये शिकतो. तर इट इज सिम्पली विटनेसिंग, साक्षी भाव. सिम्पली विटनेसिंग इज माइंडफुलनेस. ठीक आहे. आपण नेहमी काय करत असतो, विचार फ्युचरचा किंवा पास्टचा, आणि त्याचा परिणाम कुठे होतो, आत्ता प्रेझेंटमध्ये. बरोबर. तर आपण जेव्हा प्रेझेंटचा विचार करू किंवा विच इज व्हेरी, तेच कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. ते आपण व्हॉट्सअपमध्ये खूप ऐकतो ना, वाचतो ना, बी इन प्रेझेंट, बी इन प्रेझेंट, अभी में रहो लेकिन कैसे रहे. सो दॅट इज व्हॉट वी लर्न इन mindfulness meditation technique, and then you can bifurcate, you can analyze the thoughts and then it can happen. So ये सब होते होते मैंने एक पॉइंट मिस कर दिया, मुझे लगा वो आगे है. ठीक है. ये जो स्टार्ट हुआ रिसर्च, सो द क्रेडिट गोज टू दलाई लामा. दलाई लामा, आई होप एवरीवन नोज हिज नेम. दलाई लामांनी काय केलं की बुद्धिस्ट टेक्निक सगळे मॉडर्न रिसर्चच्या अंडर आणले. कसे आणले की इन्व्हायटेड मेनी न्यूरोलॉजिस्ट, दोज हू आर डुईंग रिसर्च, अँड इन हिज धर्मशालामध्ये, त्यांच्या आश्रमामध्ये, आणि त्यांचे जे डिसायपल, जे बुद्धिस्ट मंक्स जे ध्यान करत होते, एकदम जे चांगलं ध्यान करत होते, त्यांना ते इलेक्ट्रोड्स लावून EEGचा जो मगाशी आपण फोटो बघितला त्या फोटोप्रमाणे सगळं इथे बुद्धिस्ट मॉन्क्सनी, ते आता हे पण बुद्धिस्ट मॉन्क्स आहेत पण हे वेस्टर्नचे आहेत. त्याच्यामध्ये ह्या साईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला त्यांचा तो इंग्लिश माणसाचा फोटो दिसतो. पण हे भारतामध्ये त्यांनी बोलवलं आणि त्यांनी खूप जास्त त्याचा प्रसार केला दलाई लामांनी. सो मच क्रेडिट गोज टू दलाई लामा. कारण अशा मोठ्या गुरूंनी जेव्हा आध्यात्मिक गुरूंनी जेव्हा ह्याच्यासाठी लक्ष दिलं तेव्हा त्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट होतो. सो आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बघूया व्हॉट इज माइंडफुलनेस. सो इट इज अबाउट ऑब्झर्वेशन. ओके. ऑब्झर्विंग, ॲज आय सेड, ऑब्झर्विंग युअर माइंड, ऑब्झर्विंग युअर बॉडी. ओके. तर त्याच्यामध्ये 3 भाग पाडले त्यांनी की आपण भारतीय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही ते रिलेट केलं तर इट इज रिलेटेड टू युअर स्पिरिच्युअलिटी. सो थ्री सेल्फ्स आर फिजिकल सेल्फ, द फिजिकल सेल्फ विच यू सी, विच यू नो. सेकंड इज थिंकिंग सेल्फ. जेव्हा आपण म्हणतो की मी, यू डिनोट टू होम, ओनली युअर बॉडी. मी म्हणजे फक्त माझी बॉडी आहे, माझे विचार पण आहेत, माझे इमोशन्स पण आहेत. सो दॅट इज माय थिंकिंग सेल्फ. अँड थर्ड थिंग इज माय ऑब्झर्विंग सेल्फ, जो मलाच ऑब्झर्व करत असतो. दॅट इज साक्षी भाव. सो साक्षी भाव शब्द वापरला की आपल्याला वाटतं की अरे स्पिरिच्युअलिटीकडे जाते, बापरे साक्षी बिक्षी नाही जमणार, स्थितप्रज्ञ वगैरे काय आपला नाहीये, आपलंच आहे आणि आपल्यालाच जमणार आहे. बट वी शुड लुक ॲट इट व्हेरी सायंटिफिकली अँड यू विल गेट इट. सो माइंडमध्ये काय आहे, माइंड इज अ बिग क्लटर. मला ना थोडंसं पण मिस नाही करायचं आहे कारण मी खूपच छोटेसे पॉइंट्स काढले. सो माइंड इज अ क्लटर. डू यू अग्री. डोक्यामध्ये एवढा कचरा भरलेला असतो आपल्या आणि तो आपल्याला सुधरत नाही, आपल्याला तो साफ नाही करता येत, आवरता येत नाही. आपल्या घरात कचरा पडतो तेव्हा काय करतो आपण, पाहुणे येणार असेल तर काय करतो आपण, हॉलरूम मधला कचरा आतमध्ये येऊन टाकतो. बरोबर. तसंच आपण करतो आपल्या माइंडचं सुद्धा की पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्हिटी नको, आणि आपण तो कचरा आतमध्ये टाकतो सबकॉन्शियसमध्ये. आणि आता नीता मॅडम आल्या नाही आहेत, ज्या नीता प्रधान, त्यांच्याबरोबर बोलताना मला समजलं शी इज अ होमिओपॅथ. आणि त्या नेहमी म्हणतात की आता खूप मायक्रो लेवलवरती होमिओपॅथी काम करतं की तुम्हाला कधीतरी काहीतरी इमोशनली त्रास झालेला, त्याची 10 वर्षानंतर तुम्हाला आज हायपर ॲसिडिटी आहे बिकॉज यू हॅड दॅट सम टाइम बॅक.
आणि ते तुम्ही मागे फेकून दिले. सो आपण रूम फ्रेशनर मारला, घरामध्ये वास येतोय, रूम फ्रेशनर मारला, तर तो रूम फ्रेशनर किती वेळ राहणार? तो वास जोपर्यंत रूम फ्रेशनर आहे. पण तो जो मेलेल्या उंदीरचा वास असेल, जो असेल, तो पहिला तो फेकून द्यायला पाहिजे ना. तो कसा फेकायचा? आपल्या मनातला ते माइंडफुलनेसमध्ये काही टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण करतो की मनाच्या आत अडकलेलं सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या काही गोष्टी आपण काढू शकतो. सो हे काही टेक्निक्स थोडेसे ॲडव्हान्समध्ये जाऊन त्यांनी डेव्हलप केले. सो माइंड इज अ बिग क्लटर. मग आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येत असतात. माहिती आहे का किती विचार येत असतात दिवसाला? माहिती नाही, कितीतरी हजारो विचार येत असतात. सायंटिस्टनी काढले त्याचं शोधून, इतके हजार वगैरे, आणि तेवढे विचार येत असतात. तर त्यावेळेस विचार कसे येतात? जसं आपल्या तोंडामध्ये लाळ सुटते, कंटिन्युअसली सलाइवा इज गोइंग ऑन, तसे कंटिन्युअस विचार येत असतात. इफ यू ऑब्झर्व द थॉट्स, most of them are repetitive thoughts. Most of them are repetitive thoughts. परत आपण ते विचार करत असतो. ओके. आणि ज्या गोष्टीचा विचार आपण परत करतो ना, आपल्या माइंडला वाटतं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज प्रायोरिटी. मग तो प्रायोरिटीला लेवलला नेतो आणि आपल्याला जे काही त्रास होतो किंवा आनंद होतो. म्हणजे एखाद्याचा मला खूप राग आला, एखाद्याबद्दल खूप वाईट वाटलं, तर आपल्या डोक्यात सतत तेच चालू राहतं. राइट? वही शुरू रहता है हमारे दिमाग में, और हमारे माइंड को लगता है अच्छा दिस इज थिंकिंग अगेन एंड अगेन, सो दिस इज अ प्रायोरिटी, सो वी शुड बी, सो वो प्रायोरिटाइज करना हमें सीखना है. सो यहाँ पे हमें आता है, आप लोग मैं थोड़ा एक हिंट दे रही हूँ. मैंने एक माइंडफुलनेस का सेशन ऑनलाइन लिया है जो लोगों को ग्रुप पे मैंने डाला था. अगेन आई विल बी डूइंग दैट. तो इसीलिए योगिता को बोलना है कि इसके बारे में भी उसको कुछ एक्सपीरियंस है, शी वांट्स टू शेयर दैट. सो विचार मराठीमध्ये सांगते, विचार करतो याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. विचार येतात आणि विचार करतात. विचार येतात त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. थॉट्स आते हैं और हम लोग विचार करते हैं. हम लोग इतना कभी, जब भी मैंने पढ़ा तो मैंने इतना कभी सोचा ही नहीं था कि देयर आर टू टाइप्स ऑफ थॉट्स. विचार आते हैं और विचार करते हैं. सो वी शुड बी एबल टू, वी कैन नॉट कंट्रोल जो विचार आते हैं, बट वी कैन कंट्रोल जो विचार हम करते हैं. एंड जो आते हैं उसको कैसे रोकना है वो भी हम देख सकते हैं. सो दैट इज फॉर दैट योग इज देयर. जो ऐसे विचार आते हैं, एंड व्हेन दिस रिसर्च हैज बीन डन, तभी जो योर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, उसे अगर हम लोग इजी लैंग्वेज में बोले डिफॉल्ट ब्रेन, अभी हमको पता है कि डिफॉल्ट इज, सो डिफॉल्ट ब्रेन में घड़ी घड़ी विचार आते रहते हैं. सो वी शुड बी एबल टू बाइफर्केट. विचार आते हैं और विचार करते हैं, और वो हम जब कर पाएंगे तभी हम लोग उसके आगे जाके उसको सॉर्ट आउट कर पाएंगे. और इसका प्रैक्टिस फ्रॉम 7th 8th से कर सकते हैं, फ्रॉम द एज ऑफ 7. नॉट क्योंकि उससे छोटे बच्चों को अटेंशन स्पैन ही नहीं होता. और माइंडफुलनेस के इसमें बताया गया है की आगे जाके असं म्हणतात ना, स्वभावाला औषध नाही, पण प्रयत्न केले तर स्वभाव पण बदलू शकतो. कॅन यू बिलीव्ह? पण होतं, पण ह्याच्यासाठी सततचे प्रयत्न करावे लागतात. कारण फक्त योग केल्याने पण खूप लोकांचा स्वभाव बदललाय. मेनी पीपल वुड अग्री की ज्यांचे मान आलं ते स्वभाव बदललाय. योग करने से हमारा सोचने का तरीका अलग हो गया है, देखने का तरीका अलग हो गया है. उसी तरह से माइंडफुलनेस मेडिटेशन करने से हमारा बहुत सारे चेंजेस आते हैं. अभी यहाँ पर देख रहे हैं कि दो थॉट्स आते हैं, यूजफुल थॉट्स एंड यूजलेस थॉट्स. सो वी हैव टू बाइफर्केट दैट. एंड देन थॉट्स आर नॉट फैक्ट्स. वेरी स्ट्रेंज ना, दे आर नॉट फैक्ट्स. हमारे मन में कुछ भी विचार आते हैं, जो विचार आते हैं उनके ऊपर हमारा कंट्रोल नहीं है, और कंट्रोल नहीं है इसलिए कुछ भी आते हैं. सो दे आर नॉट रियल, राइट? सो दे आर नॉट फैक्ट्स. एंड इमोशंस, सो सम थॉट्स आर इमोशंस, right? Some thoughts are emotions, and emotions are driving force of our life. आपलं वागणं, आपलं बोलणं कशावर अवलंबून असतं? आपल्या इमोशन्सवर. आणि ते इमोशन्स कशावर अवलंबून असतात? आपल्या प्रोग्रामिंगवरती. ब्रेनमध्ये जे प्रोग्रामिंग कोण करतं है, प्रोग्रामिंग कौन करता है? बचपन से जो होता है. तो हर किसी का एक ही सिचुएशन को देखने का हर किसी का तरीका अलग अलग होता है. लाइक इफ वेरी सिंपल एग्जाम्पल कि फिश मार्केट में गए
अगर सेजल और मैं फिश मार्केट में गए, मैं भी नहीं, कौन जाएगा? विशाखा जाए। तो सेजल तो वहां बोलेगी कितना गंदा है, मेरा तो हेडेक होने लगा। विशाखा बोलेगी कितना अच्छा है, कितने सारे अच्छे फिश है यहाँ पे, मैं यहीं से लूंगी, बराबर। सो दिस इज अवर प्रोग्रामिंग। वो गंदा या अच्छा कुछ भी नहीं है। सो देयरफॉर यू शुड नॉट बी जजमेंटल, क्योंकि जजमेंट कहाँ पे आता है? जहाँ पर अटैचमेंट आता है। मुझे ये चाहिए, मुझे ऐसा चाहिए, ये सही है, ये गलत है, ये अच्छा है, ये बुरा है, ये जजमेंट हुआ। क्योंकि आगे जाके अगर मैं बोलूँगी कि आपके विचारों को भी जज मत करो, तो जज नहीं करना है इसका मतलब क्या है? कि उसके बारे में मत सोचो कि ये सही है गलत है। गलत सोचो, मैंने सोचा, अपने सोच के भी सोचा ना उसको, वो आ गया। सो ये हमारा जो प्रोग्रामिंग होता है, हम किस तरीके से सोचते हैं। बहुत सिंपल एग्जांपल और एक हो सकता है कि हम लोग जा रहे हैं, माथेरान जाते हैं हम लोग, इतना टेढ़ा मेढ़ा रास्ता है, सपोज आगे से एक जीप आ रही है, नीचे से ऊपर जा रहे हैं, तो ऊपर वाले जीप को हमें उनको कभी भी कंट्रोल में चलाना पड़ता है। फिर नीचे से जो जीप ऊपर जा रही है ना, तो उस गाड़ी के लोग नीचे आने वाले लोगों को जोर से बोलते गाडो गाडो गाडो। त्या लोकांना खूप राग येतो, आम्हाला गाडो म्हणतात म्हणजे काय, आणि असं का तसं का, असं गाढव डोक्यात पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल देयर इज अ बिग फ्लॉक ऑफ डॉंकीज, आणि म्हणून ते तुम्हाला बी केअरफुल सांगत होते। पण आपण विचार लगेच काय करतो, आम्हाला गाढव म्हणलं। सो दॅट इज अवर पर्सिव्हरन्स, हाऊ डू वी टेक द थिंग्स, हाऊ वी अंडरस्टँड। सो दॅट इज व्हॉट वी, सो दिस इज, हे सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यातून आपण कसं सुटणार हे आपल्याला माइंडफुलनेस शिकवणार। ठीक आहे, खूप एक्झाम्पल्स आहेत। हां, पण हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज साक्षी भाव, विटनेसिंग, व्हॉट इज विटनेसिंग। आता समजा मी ट्रॅफिकमध्ये अडकले, मला अर्जंटली पोचायचं आहे, मी ड्राईव्ह करते नाही करते व्हॉट एव्हर, काय होतं आपलं गेटिंग पॅनिक, केवढे तरी विचार, आणि मग तेव्हा जर ड्राईव्ह करत असेल तेव्हा आपल्या शरीराकडे लक्ष द्या। व्हील स्टेअरिंग व्हीलवर टाईट पकडलं असेल, इकडे टाईट पकडलं असेल, धडधड वाढली असेल, कितीतरी गोष्टी होत असतात। तेव्हा स्वतःला बघा की आपल्याला म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये, पण हेच झालेलं ट्रॅफिक मी 15व्या माळ्यावरून बघते, आय एम लुकिंग फ्रॉम द 15th फ्लोअर, तर मी बाजूला आहे, आय एम जस्ट ऑब्झर्विंग, तेव्हा माझ्या शरीरामध्ये बदल होणार आहेत। तसंच आपलं झालं पाहिजे जेव्हा आपण वी आर ॲक्च्युअली इन द सिच्युएशन, देन आय कांट डू एनिथिंग अबाउट इट। ट्रॅफिकमध्ये अडकली, मी काहीच त्याच्यामध्ये बाबतीत करू शकत नाही आहे। आय जस्ट कॅन इन्फॉर्म ज्यांना आपण आता आपल्याकडे ॲटलिस्ट मोबाईल तरी आहे की आपण इन्फॉर्म करू शकतो की आय एम गेटिंग लेट, आणि आपण शांत बसू शकतो। आपलं बीपी वाढून आपण अजून प्रॉब्लेम्स क्रिएट न करण्याचा चॉईस आपल्याकडे असतो। सो दॅट इज साक्षी, त्याला म्हणतात साक्षी भाव। सो मेन माइंडफुलनेस इज अटेन्शन। आत्ता पण तुम्ही सगळे ऐकता आहात, मी बोलते, तुमचं जर संपूर्ण लक्ष माझ्याकडे असेल तरच तुम्हाला ते कळेल। मध्ये लक्ष गेलं तर मी बोललेली मधली 2 वाक्य तुम्हाला कळणारच नाही। सो अटेंशन इज द लीडर ऑफ अवर ब्रेन। जहाँ पर अपना अटेंशन होता है ना, वो हमें समझ में आता है। सो व्हाट माइंडफुलनेस डज to develop that attention, give training to that attention mode of your mind. लक्ष कुठे द्यायचं हे आपण ठरवायचं। माइंड ही नाही, डोंट बी द स्लेव ऑफ युअर माइंड। सो लक्ष कुठे द्यायचं हे आपण ठरवायचं। ते कसं ठरवणार? विथ प्रॅक्टिस। जेव्हा आपण ह्याची रेग्युलर प्रॅक्टिस करू। सो अटेन्शन इज द लीडर ऑफ द ब्रेन। सो जसं मी दाखवलं चित्र, छान चित्र मला नेटवरती मिळालं। सो बायसेप्स करायचे असतील आपल्याला तर आपण एक दिवस केलं तर होतं, जिममध्ये एका दिवसाचं फुल डे कॅम्प केलं तर होतं। ते रेग्युलर फॉर अ लॉंग टाइम इफ यू कॅन डू इट, ओनली देन यू कॅन गेन सम स्ट्रेंथ इन युअर बायसेप्स। सिमिलरली जेव्हा तुम्ही रोज मेडिटेशन कराल तेव्हा तुमचं ब्रेन, तुमचं जे मी म्हटलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे डिफॉल्ट मोड ब्रेन, हे डेव्हलप होत असतं। नवीन सेल्स बनतात, कॅन यू बिलीव्ह? जेव्हा तुम्ही माइंडफुल मेडिटेशन करता, आणि कसं करणार आपण थोडक्यात बघणार आहोत। सो त्याच्यामध्ये एवढे चेंज, सो रेग्युलर जेव्हा तुम्ही करता तेव्हाच ते होतं। सो फर्स्ट थिंग ऑफ माइंडफुलनेस इज अटेन्शन।
अटेन्शन आपलं असायला पाहिजे. आणि जेवढं आपण अटेंड करणार, अटेन्शन देणार, तेवढे आपण स्ट्रॉंग होतो. मग तेवढं म्हणजेच आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजेच आपण इकडचे तिकडचे विचार नहीं करत. जब ये शुरू है तभी अपना ध्यान पूरी तरह से यहाँ पर है. थोड़ा भी अभी जिनको जाना है या तो जिनको लेट हो रहा है तो उनके दिमाग में और भी चीज़ें चल रही तो बीच में आप स्किप कर जाओगे एंड देन यू विल लॉस. ये हम लोग सभी लोग एक्सपीरियंस करते हैं ना. सो दैट इज व्हाट इज माइंडफुलनेस. तो इसको हमें, हाँ, वेरी इंटरेस्टिंग. माइंडफुल ईटिंग, माइंडफुल वॉकिंग. पता है माइंडफुल ईटिंग शायद वही आपको बोल रहे हैं. वेट तो कारण का तिने ऑनलाईन जेव्हा मी कोर्स घेतलेला तेव्हा तिने केलेला आणि अदरवाइज ऑल्सो बिकॉज शी वॉज अनवेल आई हैड गिवन हर पर्सनली. क्लास में आते हैं तो जो मेरे सामने कोई दिख गया और उसको है तो मैं दे देती हूँ. तो ऐसा कुछ यू ऑल नो, ऐसा कुछ नहीं है कि हाँ ये रखना है ये देना. सो माइंड एक स्टोरी है. एक राजकुमार प्रिंस बुद्धा के एक क्या बोलते हैं, काय म्हणतात, बुद्धांच्या याला मॉनेस्ट्री, आश्रममध्ये गेला, मॉनेस्ट्रीमध्ये गेला आणि सगळे रूम्स बघितले. त्या एका माउंटनी त्यांना सगळं दाखवलं. इथे ही रूम आहे, इथे किचन आहे, इथे बेडरूम आहे, इथे लेक्चर डिस्कोर्स होता, इथे मेडिटेशन करतो. तर मग हे तर सगळं आमच्या घरात पण आहे, मग वेगळं काय आहे तुमच्या मॉनेस्ट्रीमध्ये. तर बुद्धांनी असं उत्तर दिलं की आम्ही काय करतो ते आम्हाला माहिती असतं. आपल्याला माहिती असतं आपल्याला काय चालू आहे, अर्ध्या वेळी आपल्याला माहित नसतं की आपण काय करतो, स्पेशली जेवताना. आणि स्पेशली लग्नाच्या बुफे जेवतात. तिने घेतलं, मी पण जाऊन बघते, तेच पण चांगलं असेल, हे पण चांगलं असेल, पोटात भूक आहे की नाही आपण बघत नाही. जर माइंडफुल ईटिंग म्हणजे काय, तेच माझं उदाहरण होतं योगामध्ये. तुम्ही सगळे असत होतात. कोणतं उदाहरण, भाविनी कुठे गेले? गुलाबजाम. मी सांगते की गुलाबजाम 4 पीस करून खा, त्यातला एक पीस तुम्ही एन्जॉय करा, तर तुम्हाला 4 गुलाबजाम खाण्याचा आनंद होईल. माझ्यासमोर गुलाबजाम आला, मला गुलाबजाम खूप आवडतो, तर मी बका खाऊन टाकते. आणि मग 4 खाऊन झाल्यावर मला असं वाटतं की पोट तर भरलंय पण मन नाही भरलं, और थोड़ा खाना चाहिए लेकिन पेट में जगह नहीं है. सो ईट द सेम गुलाबजाम फॉर 4 टाइम्स, ओनली 1 गुलाबजाम. ऑटोमॅटिकली डाएट हो जाएगा. अँड व्हॉट इज माइंडफुल ईटिंग इज दिस की तुम्ही ती बघा, गुलाबजाम मिसळ खाताय, काय काय नावं घेतली ना. आता इथे बटाटा वडा आहे, बटाटा वडा खायचा, आधी तो बघा तो कसा दिसतो, तो बघितल्यावरच आपल्याला आनंद होतो. वाह, अच्छा दिख रहा है, गरम है, गुड. फिर उसका एक पीस तोड़ो, फिर वो स्पून में लेके आप खाएंगे, तो एवरी बाइट यू एंजॉय दैट एवरी बाइट. और इस तरीके से आप खाओगे, दैट इज माइंडफुल ईटिंग. कि आप क्या खा रहे हो, कितनी बार चबा रहे हो, क्या हो रहा है, इसको आप देखो. जब भी आप देख पाते हो ना इसको, फिर आप बहुत कम खाते हो. सो यू डोंट नीड एनी डाइट प्लान. जितना चाहिए उतना ही खाते. गुरुजी ने क्या बोला है डाइट के बारे में, कितना खाना चाहिए, इसको याद है? सांगा, लक्षात नहीं है स्नेहल? अरे किसको याद है? 4 भाग, पहले 2 खाना, 1 हवा और 1 पानी, है ना. तो जब भी हम खाते हैं तो पेट भर जाता है. यू ऑल नो की 10-15 मिनिटांनी ब्रेनला मेसेज मिळतो की आपण खाल्लेलं आपलं पोट भरलेलं. सो वो मेसेज आहे. सो दिस इज नॉट माइंडफुल ईटिंग. इज अबाउट की तुम्ही काय खाता, काय खाल्लंय, काय काय होतंय, ते कसं दिसतं, एव्हरीथिंग यू नीड टू ऑब्झर्व. सेम माइंडफुल वॉकिंग. प्रत्येक स्टेप तुम्ही कशी चालली आहे, प्रत्येक स्टेपला तुमचा पाय ते आधी टाच लागली आहे, मग हे लागलंय, तर चालताना तुम्हाला रस्त्यात आलेले खड्डे, दगड पण तुम्हाला जाणवले पाहिजे. इफ यू आर वॉकिंग विथ बेअर लेग्स. सो दॅट इज माइंडफुल वॉकिंग. हाँ, तर द मेन पार्ट ऑफ माइंडफुलनेस. सो जेव्हा द थिंग इज, जब भी हम माइंडफुल वॉकिंग कर रहे हैं, माइंडफुल ईटिंग, दैट मीन्स आई नीड टू से एव्हरीथिंग यू शुड बी डुइंग माइंडफुल. प्रत्येक गोष्ट करताना आपलं संपूर्ण लक्ष तिथे असलं पाहिजे. ओनली देन यू एन्जॉय. वँडरिंग माइंड इज नेव्हर हॅपी. जी गोष्ट आपण करतो त्याच्यात आपण पाहिलं तर वी आर ऑलवेज हॅपी. जस्ट हे करून बघा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करून बघा. प्रॅक्टिसमध्ये आपण जे दुसरं आहे ते बघूच,
ठीक आहे. सो मेन थिंग इज बॉडी स्कॅन. बॉडी स्कॅन म्हणजे आपलं शवासन सारखं आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाला बघायचं. ऑब्झर्व. तर कोणीतरी म्हटलं एकदा लेक्चर कोणाचं तरी ऐकत होते तर त्यांनी खूप छान गाणं त्याच्यामध्ये सांगितलं, चलो अजनबी बन जाए हम दोनों. कौन दोनों? बॉडी एंड माइंड. और माइंड बाहर आके देखे कि मेरे बॉडी को और मेरे शरीर को मेरे. सो अभी हम लोग वी आर टॉकिंग अबाउट बॉडी स्कैन. सो ऑब्जर्विंग माई बॉडी, ईच एंड एवरी पार्ट ऑफ माई बॉडी आई हैव टू ऑब्जर्व. यहीं पर ही देखते लाईक वी आर ऑब्झर्विंग इन द मिरर. आरशामध्ये जसे आपल्याला दिसतो, डोळे मिटून आपल्याला दिसलं पाहिजे मी काय कपडे घातले आहेत, मी कशी बसले, माझा हात कुठे आहे, माझा पाय कुठे आहे. दॅट इज युअर बॉडी स्कॅनिंग. आणि हे करत असताना कारण याच्यामध्ये मेमरी असते बॉडीमध्ये मेमरी असते. डू यू ऑल अग्री? आपण सायकल चालवायला कधीतरी शिकलेलो असतो. आता पण आपण चालवतोय की नाही माहीत नाही, पण बसलो की आपण चालवतो. ड्रायव्हिंगचं सुद्धा असं असतं. सो बॉडी रिमेंबर्स. दॅट मीन्स युअर सेल रिमेंबर्स. व्हॉट दे रिमेंबर? बॉडी सेल्स रिमेंबर्स द एक्सपिरियन्सेस. अनुभव लक्षात ठेवला जातो. नुसतं लेक्चर, आता फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन घेताय त्याच्याने काहीही फरक पडणार नाहीये. बरोबर ना? योगाचं नुसतं लेक्चर ऐकून काही फरक पडणार नाही. जेवढ्यांनी अनुभव कथन सांगितलं, योग म्हणजे आम्ही केल्यावर आम्हाला फरक पडणार. सो एक्सपीरियंस बॉडी के सेल्स याद रखते हैं. देखो एखादी जगह होती है, उस जगह में कुछ तो हादसा हुआ है मेरे साथ, और उस जगह पे मैं जब फिर से जाती हूँ तो मुझे वही डर फिर से लगता है. कभी कभी मैं सोचती हूँ, मतलब बुद्धीने मला माहिती आहे की नाही आता काय तसं होणार नाहीये तिथे, किंवा आता ते नाही, तो भयावह माणूस आता तिथे नाहीये, पण तरी सुद्धा ती जागा बघितल्यावर मला बुद्धीने माहिती की काही नाही, पण धडधड उभीच होतं माझ्या छातीत. बरोबर? एखादी व्यक्तीला आपल्याला भीती वाटते, पण आपल्याला त्या व्यक्तीला भेटायला जावं लागतं. त्याच्या घराच्या बाहेर आलं की आपल्या छातीत धडधडायला लागतं. वी नो नाउ दॅट पर्सन इज व्हेरी गुड विथ मी, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, इश्यू नाही, पण तरी सुद्धा बिकॉज माय बॉडी सेल्स रिमेंबर्स दोज एक्सपिरियन्सेस. आणि जर ते एक्सपिरियन्सेस तसेच राहिले, मग अशी म्हटलं तसा मंदिर काढून फेकला नाही, तर त्याचे आजार निर्माण होतात. मग जेव्हा जॉन काबार्डजींनी पहिलं सेशन अटेंड केलं तेव्हा आजार कोणते बरे झाले? हायपर ॲसिडिटी, हायपर टेन्शन, इवन स्किन डिसीजेस. सो आता जर लोग म्हणतात 99% डिसीजेस आर स्ट्रेस. आपने कभी तो मुझे बोला था कि लोगों ने ध्यान करके वेट लूज किया. सो अभी मुझे समझा कि वो आपने क्या बोला. तभी मैंने पता नहीं कैसे हो सकता है हमारी बात. यू डोंट रिमेंबर? हाँ, शी इज डूइंग यूएस में कुछ है, यू टोल्ड मी दैट. सो मनीषा जी ने एक बार मुझे बोला था, बहुत बिफोर कोविड, आई वाज नॉट नोइंग व्हाट इज माइंडफुलनेस. तो कैसे होगा मैम? मैंने कहा पता नहीं कैसे होता होगा. सो अभी आई गॉट दैट आंसर. सो आई रिमेंबर्ड यू कि वो उन्होंने बोला था. सो दैट इज माइंडफुलनेस से अगर हम करते हैं तो सभी बीमारियां ठीक होती है. दैट्स व्हाट दे क्लेम. लेकिन ये सभी चीज़ें जो हम लोग ओनली माइंडफुलनेस बोल रहे हैं, इसको करने के लिए भी अगर हम योग करते हैं, हमारे ब्रीदिंग एक्सरसाइज करते हैं, तो दिस बिकम्स वेरी इजी. सो इसलिए दिस इज अ मेथड गिवन बाय हठ योगी. हठ योगी ने ये मेथड ढूंढ के निकाला है कि हम शांत हो सके, हमारे विचार कम हो सके. तो आप सिर्फ कपालभाति करते हो, प्राणायाम करते हो, तो ऐसे ही विचार कम हो जाते हैं. बट नाउ इफ वी कैन एनालाइज दोज थिंग्स, क्या क्या चल रहा है, वो क्लटर में क्या क्या कचरा पट्टी पड़ा है, वो उसको अगर हम निकाल पाएंगे, उसको अच्छे से देख पाएंगे, then it will be useful, and then we can do that mindfulness meditation. So जब भी ऐसे क्लटर, बहुत सारे क्लटर हमारे यहाँ है और बहुत सारे हमें निकालना है, और I am not able to take the decision. So what I would say, take a pause. थोड़ा शांत रहा, थोड्या वेळाने विचार करा. You will get the decision. Okay? And the last part of it is last way खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण ओके जेवढं मी केलंय तेवढा पटकन मी सांगते. सो तुम्हाला वेळ नको, उशीर नको व्हायला. सो सेल्फ अवेअरनेस.
हू एम आय, कोण आहे मी. जसं मी मगाशी म्हटलं तर मी शरीर आहे, मी मन आहे, आणि देर इज समथिंग कॉल्ड बंच ऑफ मी, मीचं गाठोडं, bunch of me. What is that bunch of me? I'm a yoga teacher, I'm a mother, I'm a wife, I'm a student, I'm a teacher, I'm a friend, I'm a daughter, I'm a sister, I'm a aunt. So many. That everything is me, right? अभी इसमें से अगर एक me fail हुआ, like being a yoga teacher, if I'm fail and then I go to depression, is it right? Because that me is only yoga teacher is failed. As mother I am not failed. As a sister I am not failed. Only that part of me is failed. So that does not mean I am failed. It's very important to understand who am I. Who am I? अगर book देखने जाओगे तो बहुत spiritual, very difficult book, but very simple way in psychotherapy. If you try to find out who am I. मी कोण आहे, तर मी असं बरंच काही आहे, त्यातलं एखादं माझं काहीतरी वाईट झालं तर मग मीच अशी आहे, मीच वाईट आहे, मीच बुद्धी आहे, स्वतःला जे आपण कर्स करत राहतो, विच इज रॉंग, इजंट इट? बिकॉज दॅट इज नॉट मी होल. मी एज अ होल वो नहीं है, ओनली पार्ट ऑफ मी इज बैड, वो टाइम के लिए ओनली, एंड दैट टू ओनली फॉर दैट टाइम. सो वी शुड अंडरस्टैंड दैट इज बंच ऑफ मी. So one has to get separated from your thoughts is a skill. So thoughts are not facts. सभी thoughts नहीं, एक तो useless thoughts है, वो तो बिल्कुल ही facts नहीं है, जिनका विचार करने से कुछ भी फायदा नहीं होगा. Like if I am stuck in the traffic और मैं सोच रही हूँ कि मैं कैसे पहुँचूँ, या नहीं हो रहा है, ये हो रहा है, तो it is useless thought, क्योंकि अभी का the reality is you can't reach. So that is useless thought. लेकिन उसी को हम करते रहे, उसी thought को, तो that will go on the priority, the higher level, and then the mind will take it as a very important aspect. So that is. Then next is separating from your thoughts. Next is finding the purpose of life is very important. प्रत्येक गोष्टीला गोल पाहिजे. म्हणजे मी कोणती गोष्ट करते, तर ती गोष्ट करताना मी ही का करते, मी उभं राहून असे का बोलते, हे मला माहिती पाहिजे. फक्त आज आपण एकत्र भेटणार आहोत, तुम्ही येणार आहेत म्हणून मी बोलते असं नाही, तर मला आय हॅव अ पर्पज की मी का सांगते तुम्हाला. आय शुड हॅव अ पर्पज. ओके, सो तुम्ही कोणतीही गोष्ट कर, तुम्ही इथे का आलात, यू ऑल्सो शुड हॅव अ पर्पज. सो एव्हरीथिंग व्हॉट वी डू शुड हॅव अ पर्पज. दॅट इज गोल ऑफ युअर लाईफ. हाऊ वी थिंक इज मॅटर, ते आपण बघितलं. सो द लास्ट इज mindfulness practice consists of focus meditation. There are 3-4 types of meditation. If you do together, तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. Focus meditation, compassion meditation, gratitude. आणि हे सगळं करत असताना प्रॅक्टिस म्हणजे फक्त शिकू, आज फक्त ऐकलं म्हणून माइंडफुलनेस आपण होणार आहे आपल्याला, तर जेव्हा तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तेव्हा ते येणार, तेव्हा ते आपल्याला आपलं माइंड स्ट्रॉंग होणार. ठीक आहे, आय थिंक आय शुड स्टॉप हिअर. यू शुड नॉट गेट बोर्ड. पण एक असं थोडंसं मला त्याचं एक समरी द्यायची होती की व्हॉट वी कॅन डू, अँड देर आर सो मेनी थिंग्स वी डू नॉट नो अबाउट आवरसेल्व्स अँड वी कॅन चेंज इट. देर आर सो मेनी थिंग्स. सो अलॉंग विथ अवर योगिक प्रॅक्टिसेस, इफ यू प्रॅक्टिस दिस, हे ऑटोमॅटिक चेंज होतं. अँड देन यू कॅन डू एनी आसन, then you can do any flexibility. So it happens if you are mentally strong. Okay, thank you so much. मेरा मुझे से एक सांगायचं, सेजल ने कहा और भी किसी ने कहा कि जो प्रोग्राम हमने बनाया है योगा के लिए वो बहुत ही अच्छा है. वो प्रोग्राम हमने नहीं बनाया, ये गुरुजी ने दिया है. गुरुजी के प्रैक्टिस से, उनके एक्सपीरियंस से जो उनको मिला वो उन्होंने दिया है, और उसको हम वैसे के वैसे ही फॉलो करते हैं. आई हॉट दैट अंबिका योग कुटीर में भी आज इतना 100% फॉलो नहीं होता, बट आई बिलीव वेरी स्ट्रांगली. एंड गुरुजी का जो मैं सिखाती हूँ, नया सर सिखाते, सेम सिखाते, और हमें कभी भी उसका साइड इफेक्ट नहीं मिला. 100% रिजल्ट्स. दैट प्रोग्राम इज डिजाइंड बाय गुरुजी, नॉट बाय अस. वी आर जस्ट क्या बोलते हैं ना, यहाँ से वहाँ ट्रांसफर कर रहे हैं. वी आर ओनली मेडिएटर. ओके, सो हम लोग सिर्फ उन्होंने जो सिखाया वो आपको दे रहे हैं. दैट इज द गोल ऑफ अवर लाइफ, आई कैन से.
कि जो गुरुजी ने दिया है वो आगे किसी को तो देना चाहिए, नहीं तो कैसे पता चलेगा, और आप लोगों ने भी उसको आगे बढ़ाना चाहिए. सो दैट इज व्हाट, सो आई विल स्टॉप हियर.